कोकणात मान्सून दाखल झालेला आहे आणि तो आता सक्रिय देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण रत्नागिरीत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत। त्यातच आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं, मात्र दुपारनंतर पावसाने जोर पकडला आणि जवळपास 2 ते 2.5 तास रत्नागिरीमध्ये पाऊस पडतोय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या संपूर्ण तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या काजरघाटी या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 तास मुसळधार पाऊस बरसत होता आणि त्यानंतरचं हे दृश्य आपण पाहतोय। सध्या रिमझिम पाऊस बरसत असला तरी या ठिकाणी धुक्याची चादर इथे पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यासाठी सध्या हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। 11 जून पर्यंत हा ऑरेंज अलर्ट असणार आहे। या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पण सध्या पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलेला आहे। सध्या पेरणीची कामं सुरू आहेत आणि अशातच हा पाऊस आता नियमित पडत असल्यामुळे बळीराजा देखील सुखावलेला आहे। एकूणच जर आपण पाहायला गेलो तर आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं, पण दुपारनंतर मात्र पावसाने जोर पकडला। काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत होता तर काही ठिकाणी सरींवरती पाऊस कोसळत होता आणि सध्या पावसाची रिमझिम रत्नागिरीमध्ये सुरू असलेली पाहायला मिळते। एकूणच या संपूर्ण पावसाच्या वर्दळीमुळे बळीराजा सुखावलेला पाहायला मिळतोय। राकेश गुडेकर, एनडीटीव्ही मराठी, रत्नागिरी।